in this unit third, it also have some of the vulnerabilities as well as attacks, which includes here. So just like buffer overflow, then ARP poisoning, MAC spoofing, MAC flooding. So that points are taken under last point. Okay, sorry, last lectureच्या अंडर आपण हे स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजूनही काही असे पॉइंट्स आहेत की जस्ट लाईक क्रॉस साइट स्क्रिप्टिंग, देन एसक्यूएल इंजेक्शन, अनसिक्युअर्ड लॉग इन मेकॅनिझम्स. So that are here again. So I'm going to take this. So first one is cross-site scripting. Cross-site scripting. Cross-site scripting vulnerabilities occur when web application allow users to add custom code into a URL path or onto a website that will be seen by other users. Okay, so cross-site scripting means it is a vulnerability and it occurs when web application allows user, the web application user na allows करेल to add custom code into a URL path or onto a website that will be seen by other users. म्हणजे अदर युजर्सने बघितलेला जो काही कस्टम कोड असेल तो URL पाथ मध्ये ऍड्रेस केल्यानंतर URL ऍड्रेस पेस म्हणजे URL ऍड्रेस बार असतो तर त्याच्यामध्ये तो पाथ दिल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स म्हणजे vulnerability. ओके, सो फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल रीड केल्यानंतर तुम्हाला समजेल. An attacker could send an email to a user that appears to be from a trusted bank. ओके, म्हणजे एखादा अटॅकर असेल तर तो ट्रस्टेड बँक कडून युजरला काय करणार आहे, मेल सेंड करणार आहे. ओके, सपोज यू आर द युजर ऑफ द पर्टिक्युलर बँक. ओके, अँड you get the message from the particular attacker, but it just look like that message comes from the particular your bank ओके, म्हणजे तो बँकेकडून आलेला आहे असं समजून तुम्ही तो किंवा तो अटॅकर बँकेकडून आलेला मेसेज आहे असा मेसेज सेट करून तो युजरला किंवा तुम्हाला काय करणार आहे, सेंड करणार आहे. ओके, सो an attacker could send an email to a user that appears to be from a trusted bank with a link to that bank's website. ओके, बँक वेबसाईटची लिंक यूज करून तो अटॅकर युजरला ईमेल काय करणार आहे, सेंड करणार आहे. देन दिस लिंक्स have some malicious JavaScript code tagged onto the end of the URL. So if the bank site is not properly protected against cross-site scripting, then that malicious code will be run in the user's web browser when they click on the link. Okay, म्हणजे यामध्ये काय होतं तर हा जो अटॅकर आहे तर तो अटॅकर बँक वेबसाईटची लिंक यूज करून एखाद्या युजरला काय करतो, ईमेल सेंड करतो. आणि ईमेल सेंड केल्यानंतर काय होतं तर बँकेची वेबसाईट ही सेक्युअर नसेल किंवा त्याच्यामध्ये सेक्युरिटी जास्त प्रोव्हाइड केलेली नसेल किंवा त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड नसेल तर त्याच्यामध्ये काय होतं तर क्रॉस साइट स्क्रिप्टिंग म्हणजेच काय तर युजरने सॉरी अटॅकरने काय यूज केलेलं आहे तर ईमेल सेंड केलेला आहे पण त्याच्यामध्ये त्याने बँकेचा पर्टिक्युलर वेबसाईट यूज केलेली आहे आणि बँक वेबसाईट यूज करून त्याच्या पुढे अजून अशी एक लिंक दिलेली आहे की ज्याच्यामध्ये हा मॅलिशियस जावास्क्रिप्ट कोड असणार आहे आणि त्यामुळे काय होतं तर तो युजर बँकेच्या वेबसाईटवरती न जाता त्याने जे काही डुप्लिकेट लिंक पाठवलेली आहे तर त्या डुप्लिकेट लिंकला काय होणार आहे, मूव्ह होणार आहे किंवा त्याच्यामध्ये जो मॅलिशियस जावास्क्रिप्ट कोड असणार आहे तर तो कोड तिथे एक्झिक्यूट होणार आहे. मग त्या जावास्क्रिप्ट कोड मध्ये काही असू शकतं, मग त्यांचं नेव्हिगेशन असेल, मग त्याच्यामध्ये तुमच्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये एंट्री असेल, मग आता तुम्हाला जे काही डिफरंट अटॅक्स आहेत तर ते अटॅक्स बघायचे आहेत तर त्या टाइप मध्ये कोणताही एखादा अटॅक याच्यामध्ये असेल तर मॅलिशियस कोड याच्यामध्ये काय असणार आहे, इन्क्लूड असणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ क्रॉस साइट स्क्रिप्टिंग. म्हणजे एखादा URL ऍड्रेस यूज करून किंवा एखाद्या वेबसाईटचा ऍड्रेस यूज करून त्याच्यामध्ये अजून मॅलिशियस जावास्क्रिप्ट कोड इन्क्लूड केला जातो आणि तो युजर्सना सेंड केला जातो. दिस इज कॉल्ड ॲज क्रॉस साइट स्क्रिप्टिंग. Okay, so prevention strategies for cross-site scripting includes escaping untrusted HTTP requests as well as validating and sanitizing user generated content. Okay, याच्यापासून आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर एस्केपिंग अनट्रस्टेड HTTP रिक्वेस्ट. एस्केपिंग मीन्स काय तर याच्यामध्ये एस्केप करायचं
just ignore the particular messages which do not come from the original party or trusted party. That means suppose trusted bank असेल किंवा ट्रस्टेड एनी ऑफ द ऑर्गनायझेशन असेल तर त्यांच्याकडून जर असं तुम्हाला वाटलं की हा आपल्याकडे पर्टिक्युलर वेबसाईट कडून आलेला नाही किंवा ओरिजिनल ऑर्गनायझेशन कडून आलेला नाही, ओरिजिनल बँक वेबसाईट वरून आलेला नाही, जस्ट एस्केप दॅट पर्टिक्युलर मेसेज. ओके, सो it can be exploited to run malicious JavaScript code on a victim's browser. Victim means जो computer system attack होणार आहे, ज्या सिस्टीम वरती अटॅक होणार आहे, that is victim. So there is a main use of cross-site scripting is to exploit or to run malicious JavaScript code on a victim's ब्राउझर. म्हणजे आता सपोज मला एखादा कोणीतरी मेल सेंड केला आणि तो पर्टिक्युलर क्रॉस साइट स्क्रिप्टिंग असेल, तर मी जेव्हा एखादा URL ऍड्रेस असेल मला ईमेल मधून पाठवलेला आहे, तर तो मी कॉपी केला आणि इथं URL ऍड्रेस मध्ये पेस्ट केला आणि एंटर केल्यानंतर तो जो काही त्या मेल मधून आलेला मॅलिशियस कोड आहे तर तो डिरेक्टली माझ्या ब्राउझर मध्ये काय होणार आहे, एंटर होणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज क्रॉस साइट स्क्रिप्टिंग. दॅट मीन्स इट कंटेन्स अ जावास्क्रिप्ट कोड. ओके, याच्यामध्ये जावास्क्रिप्ट कोड असतो, लक्षात आलं? इट इन्क्लूड्स जावास्क्रिप्ट कोड. Then second one is cross-site request forgery. Cross-site request forgery is short as CSRF. Okay, and CSRF is an hacker that forces an user to execute an unwanted action on a web application in which they are currently authenticated. So CSRF are typically conducted using malicious social engineering, such as an email or link that tricks the victim into sending a forget request to a server, as the unsuspectingly user is authenticated by their application at the time of attack, and it is impossible to distinguish a legitimate request from a forged one. That means there is a difficult work to understand the particular legitimate request from the frog. Forked one means it is from attacker or it is from the original. Okay, so याच्यामध्ये डिफरन्स करणं इझी नाहीये की याच्यामध्ये हे कोठून आलेलं असेल. तर याच्यामध्ये काय होतं तर क्रॉस साइट रिक्वेस्ट फॉर्जरीमध्ये इट इज अन हॅकर. Okay, the cross sorry, I'm here, which I'm saying CSRF is an hacker that forces an user to execute unwanted action on a web application in which they are currently authenticated. That means there are different unwanted actions comes on the particular web application. जे वेब ऍप्लिकेशन असेल किंवा एखादी वेबसाईट असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये अनवॉन्टेड ऍक्शन्स असतात. ओके, किंवा मध्येच एखादी ऍडव्हर्टाईज असते किंवा त्याच्यामध्ये बाकीच्या जे काही अनवॉन्टेड ऍक्शन्स असतात तर त्या ऍक्शन्स एक्झिक्यूट केल्यानंतर त्या अनवॉन्टेड ऍक्शन्सच्या बिहाइंड मध्ये जो काही पर्टिक्युलर अटॅक असेल किंवा मॅलिशियस कोड असेल तर तो कम्प्युटर सिस्टीम मध्ये किंवा वेब ब्राउझर मध्ये काय होतो, इन्क्लूड होत असतो किंवा त्याच्यामध्ये तो ट्रान्सफर केला जातो. सो this is the main concept of CSRF. It is also called as XSRF. This hackers specially target only state changing requests, not theft of data. So it does not theft of any type of data. It just target only state changing requests. So the hacker has no way to see the response to the fake request. So with a little help of social engineering, like sending a link via email or message, an attacker may trick the users of a web application into executing actions of the hacker's choosing. ओके, म्हणजे याच्यामध्ये जर एखादा मेल सेंड केला हॅकरने तर त्याच्यामध्ये लिंक मेल थ्रू एखादी लिंक सेंड केली किंवा मेसेज सेंड केला तर त्याच्यामध्ये जे काही ऍक्टिव्हिटी असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही ऍक्शन असेल तर ती एक्झिक्यूट होते जेव्हा तुम्ही तो मेसेज काय करता, ओपन करता किंवा लिंक ओपन करता त्यावेळी. Okay, so if the victim is a normal user, a successful CSRF attack can force the user to perform state changing requests such as changing their email address, transferring funds, and
सो ऑन. ओके, आता स्टेट चेंजिंग म्हणजेच काय, तर आता फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला लिंक सेंड केलेली आहे पर्टिक्युलर हॅकरने आणि त्याच्यावरती काय केलेलं आहे, तर तुम्हाला सांगितलेलं असेल की आता तुमचा ईमेल ऍड्रेस काय होणार आहे, हॅक होणार आहे, किंवा तुमचा पासवर्ड हॅक होणार आहे, तर तुम्ही तुमचा ईमेल आयडी चेंज करा किंवा त्याच्यामध्ये ईमेल ऍड्रेस चेंज करा. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या रिक्वेस्ट मध्ये चेंजेस केले किंवा त्याच्यामध्ये ती रिक्वेस्ट तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये इम्प्लिमेंट केली, तुम्हाला सांगितलं ईमेल ऍड्रेस चेंज केला, तुम्ही लगेच ईमेल ऍड्रेस चेंज केला, तर त्याच्यामध्ये तो काय होऊ शकतो, अटॅक होऊ शकतो, बिकॉज दॅट रिक्वेस्ट कम्स फ्रॉम द अटॅकर or the hacker and it says to you to change your email address. That means state changing request. Okay, सपोज तुम्हाला सांगितलं की तुमचे इतके अमाऊंट पे करायची राहिलेली आहे, तुम्ही हे पे करू शकता, देन यू कॅन ट्रान्सफर द फंड और यू कॅन ट्रान्सफर द मनी from your particular account, so that are captured by that particular hacker and it is done by using the cross site request forgery. म्हणजे तुमचं जे काही ओरिजिनल मेसेज असतो त्याच्याबरोबर डुप्लिकेट काहीतरी अशी रिक्वेस्ट तुम्हाला सेंड केली जाते and that is called as cross site request forgery. Then next one is SQL injection. An injection attack happens when entrusted data is sent to a code interpreter through a form input or some other data submission to a web application. For example, an attacker could enter SQL database code into a form that expects a plain text username. If that input is not properly secured, this would result in that SQL code being executed. And this is known as SQL injection attack. ओके, सो याच्यामध्ये काय आहे ऍक्च्युअली एसक्यूएल इंजेक्शन. एसक्यूएल म्हणजे तुम्हाला समजलं असेल की एसक्यूएल दॅट मीन्स इट इज रिलेटेड टू दी डेटाबेस. Okay, so there is a practical which depends upon SQL injection and how to hack the data from the particular SQL injection type. हे तुम्हाला एक प्रॅक्टिकल आहे की SQL इंजेक्शन मधून आपण कसं ते हॅक करू शकतो किंवा त्याच्यामधून कसा डेटा मिळवू शकतो. ओके, म्हणजे तुम्हाला जे काही URL मध्ये, आता सपोज दिस इज दी URL. ओके, so depends upon the database, the SQL injection is attack on this particular address here which is given in URL address. URL address मध्ये दिलेला जो काही ऍड्रेस असतो तर तो यूज करून त्याच्यामध्ये काय केलं जातं, डेटाबेस मध्ये एंट्री मिळवली जाते. लक्षात आलं. देन it is a common attack vector that uses malicious SQL code for database at the back end to manipulate and access information that was not intended to be displayed. And this kind of information may include any number of items, other data or list, include sensitive company data, user lists, or private customer details. Okay, so all these types of information is included in that particular attack. Okay, and फॉर एक्झाम्पल सी दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल, तुम्हाला या एक्झाम्पल वरून समजेल की याच्यामध्ये ऍक्च्युअली कसं यूज होतं. ओके, सो द फॉलोइंग ऍप्लिकेशन युजेस अनट्रस्टेड डेटा इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द फॉलोइंग वल्नरेबल एसक्यूएल कॉल. ओके, आता ह्याच्यामध्ये ही क्वेरी आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स टेबल. आता हे एसक्यूएल कसं यूज करायचं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स वेअर युजर आयडी इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर आयडी. ओके, सो ही याच्यामध्ये कमांड दिलेली आहे. आता या कमांडचं एक्झिक्युशन कसं होणार आहे, सो इन दिस सेकंड स्टेप सी हियर, an application blind trust in framework may result in queries that are still vulnerable. So the query which is like this, request dot get parameter id plus, that means the attacker changes the id parameter value in their browser to send 1 is equal to 1. म्हणजे याच्यामध्ये 1 is equal to 1 जर तिथे मॅच झालं म्हणजे 1 व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्या डेटाबेस मध्ये जर 1 व्हॅल्यू असेल तर ती तिथे काय केली जाईल, रिसेंड केली जाईल. म्हणजे इथं देताना काय दिलेलं आहे, तर युजर आयडी इज इक्वल टू प्लस रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर इन ब्रॅकेट आयडी. आता याच्यामध्ये आयडी काय इथे प्रोव्हाइड केला, 1 केला आणि ऑलरेडी इथं मॅच करण्यासाठी व्हॅल्यू काय दिलेली आहे, तर 1 दिलेली आहे. मग त्याने 1 इज इक्वल टू 1 असं जर त्या डेटाबेस मध्ये असेल तर त्याच्यामध्ये ते जे काही रेकॉर्ड असेल तर ते काय केलं जाईल, डेटाबेस मधून फेच केलं जाईल. सी हियर जस्ट लाईक दिस, आयडी इज इक्वल टू ब्लँक और 1 इज इक्वल टू 1 या टाइप मध्ये जर कमांड दिली तर इझिली त्या डेटाबेस मध्ये जर असं काही
रेकॉर्ड असेल तर ते फेच करून तिथे काय केलं जाईल, रिसेंड केलं जाईल. सो इट इज कॉल्ड ॲज अ एसक्यूएल इंजेक्शन अटॅक. So there are another different methods available for SQL injection. Then the next one is input parameter manipulation. The input parameter manipulation attack is based on the manipulation of parameter exchanged between clients and servers in order to modify application data like user details and permissions, quantity of products and price. So it is related to the input parameter manipulation. म्हणजे इनपुट पॅरामीटर मॅनिप्युलेशन म्हणजेच काय, तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला इनपुट घेण्यासाठी एक टेक्स्ट बॉक्स येतो आणि त्याच्यामध्ये ज्या काही व्हॅल्यू फिलअप कराल दॅट इज इनपुट पॅरामीटर्स. म्हणजे त्याच्यामधून तुम्ही काहीतरी व्हॅल्यू पास करत आहात, तर त्याच्यामध्ये हे इन्क्लूड होतं. अँड the data sent between the browser and the web application manipulating to an attacker's advantage has long been a simple but effective way to make application do things in a way the user often should not be able to. ओके, म्हणजे याच्यामध्ये वेब ब्राउझर वरती एखादा फॉर्म आलेला आहे, सपोज तुम्ही इंटरनेट ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामधून तुम्ही एखादा फॉर्म फिलअप केलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुमच्या ब्राउझर मधून फिलअप केल्यानंतर तुमचा जो काही डेटा सेंड होणार आहे ओव्हर दी नेटवर्क, दॅट इनपुट पॅरामीटर्स आर कॅप्चर्ड. ते इनपुट पॅरामीटर काय होऊ शकतात, कॅप्चर होऊ शकतात. अँड दिस इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ कुकीज, hidden form fields or URL query string which is used to increase application functionality and control. And this attack can be performed by a malicious hacker who wants to utilize the application for their own benefit, or an attacker who wishes to attack a third person using man in the middle attack. ओके, सो मॅन इन द मिडल अटॅक काय आहे, तर सेमच आहे की याच्यामधून एकामधून दुसऱ्याकडे आपल्याला व्हॅल्यू सेंड करायची असेल किंवा एखादा मेसेज सेंड करायचा असेल तर तो मिडल मधूनच काय केला जातो, हॅक केला जातो. दॅट इज मॅन इन द मिडल अटॅक. सो दॅट टाइप्स ऑफ अटॅक्स आर comes under this particular concept which is input parameter manipulation. Okay, then the attack success depends on lack of integrity and logic validation mechanism errors, and its utilization can result in other consequences including SQL injection, excesses, file inclusion, and path disclosure attacks. Okay, so that depends upon the particular input parameters which is given in the particular fields. Okay, for example, suppose याच्यामध्ये एखादी वेबसाईट आहे. Okay, no, I'm not showing on particular website. Okay, suppose there is a label, then use username. Okay, and there is a text box. So this is the particular website, and that website have this particular field, and there is a submit button. Okay, and this input parameter is important in input parameter manipulation, because when the data is filled on this particular field, that is input parameter. Okay, हा text box आहे, हा input parameter field आहे, कारण त्याच्यामध्ये आपण इनपुट देत असतो. आणि जेव्हा याच्यामध्ये एखादी इन्फॉर्मेशन फिलअप केली जाते तेव्हा ती काय होऊ शकते, अटॅक होऊ शकते. दॅट इज कॉल्ड ॲज इनपुट पॅरामीटर मॅनिप्युलेशन. ओके, किंवा याच्यामध्ये काय होऊ शकतो की तुम्हाला एखादं लिंक सेंड केली जाईल आणि क्लिक, सपोज तुम्हाला एखादी वेबसाईट ओपन करायची असेल आणि तिथं तुम्हाला कुठेतरी एखादी शॉर्ट लिंक दिसेल की ती तुम्हाला जी वेबसाईट हवी आहे त्याचीच आहे असं कन्सिडर तुम्ही करून ते क्लिक केली, आणि त्याच्यामध्ये जर मॅलिशियस अटॅक असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर ती इन्फॉर्मेशन फिलअप केली तर ती इझिली काय होऊ शकते, डायव्हर्ट होऊ शकते. Then next one is broken authentication. So broken authentication is the most important and most widely used type of vulnerability. Okay, here vulnerability mostly use hote by the attackers. So in broken authentication, weakness or backholes can allow an attacker to either capture or bypass the authentication methods that are used by a web application. Okay, so what are that particular broken authentications? याच्यामध्ये different broken authentications आहेत, that are vulnerabilities.
So what are that particular vulnerabilities comes under broken authentication? So first one is it permits automated attacks such as credential stuffing, where the attacker has a list of valid usernames and passwords. So first of all, how the attacker can enter into the system? So first one is the attacker have already have a list of valid users names and password. म्हणजे हॅकर कडे ऑलरेडी युजर नेम अँड पासवर्ड ची लिस्ट असणार आहे किंवा त्याच्यामध्ये नोन असणार आहे त्या पर्टिक्युलर हॅकर अँड इझिली दॅट युजर नेम्स अँड पासवर्ड्स आर युज्ड बाय अन अटॅकर. Then the another broken authentication is it permits brute force or other automated attacks. Okay, so what is this brute force attacks? You are going to study in the next chapter in detail. So that's why I'm not explaining in detail. That is related to the password. Okay, that means how the password is guessed, how the password is cracked. All that comes under brute force attack. Then the next one is it permits default weak or well-known passwords such as password one or admin. Okay, so this is the another one broken authentication. That means the weak passwords, okay, or easily password. Many of the peoples can put the password just like their particular name or surname or a particular birth date, okay, birth year. So that passwords are the weak passwords and that passwords are easily guessed by the attacker. Okay, then it uses weak or ineffective credential recovery and forgot password processes such as knowledge based answer which cannot be made safe. Okay, that means ineffective credential recovery, forgot password processes, that are also the broken authentications and that are the vulnerabilities which is used by an attacker. Then it uses plain text encrypted or weakly hashed password. Okay, so plain text, suppose you type here city name KHED and it is easily guessed by an attacker because it is a plain text. Then it has missing or ineffective multi-factor authentication. Then it exposes session ID in the URL. Okay, so URL चा जो काही session ID आहे तर तो session ID सुद्धा expose होऊ शकतो. For example, URL rewriting. Then it does not rotate session IDs after successful login. Then it does not properly invalidate session IDs. Okay, so this is the another broken authentication. That means uh, it does not properly invalidate session IDs. So the major goal of an attack is to take over one or more of then IDS, IPS, steganography, then honeypots and evasion techniques. So these are the next points going to take. Okay, thank you.